तर जागतिक हवामान संघटनेनं गॉडझिला अल निनोचा अत्यंत भयंकर इशारा दिलाय। यामुळे देशात पुढील 3 महिने दुष्काळ किंवा पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र आयओडी आणि एमजेओ या दोन प्रणाली भारताला या दुष्काळ आणि परिस्थितीपासून वाचवू शकतात। आताच आलेल्या अपडेटनुसार हवामान खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आता धक्कादायक बातमी आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्याला आता सूचना देण्यामध्ये येत आहे, या महिन्यामध्ये अजिबात पेरणीची घाई करू नका, कारण की सध्या महाराष्ट्र राज्यावर व संपूर्ण देशावर खूप मोठं संकट आल्याचं दिसून येत आहे। बघा मोठमोठ्या हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे, तो म्हणजे की खरा अंदाज। तर शेतकरी बांधवांनो, यावर्षी दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। अजिबात पेरणीची घाई करू नका, राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट येण्याची शक्यता आता झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की काही दिवसांनी पाऊस सुरू होईल मग तुम्ही पेरणी करता, तर सरकारच्या माध्यमातून देखील स्पष्टपणे शेतकऱ्याला सांगण्यामध्ये आलं, हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे, ज्यामुळे की या वर्षी पावसाची शक्यता खूपच कमी आहे। आणि सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, या वर्षी या 14 जिल्ह्यामध्ये, बघा महाराष्ट्र राज्यामधील हे 14 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडण्याची परिस्थिती निर्माण होत आहे। मग शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 14 जिल्ह्यामधून जर असाल तर बघा तुमच्या भागामध्ये दुष्काळाची चिन्ह सध्या दिसून येत आहे, त्यामुळे तुम्हाला सतर्क राहणं आता गरजेचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आणि मग कोणत्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे पाऊस मिळणार, बघा सर्व काही आपण अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा 2025 मध्ये विक्रमी पाऊस झाला होता, तरी 2026 मध्ये मात्र पावसाची मोठी ओढ राहण्याचा अंदाज सांगण्यामध्ये येत आहे। बघा जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस लांबणीवर पडण्याची चिन्हे सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। हवामान खात्याने शेतकऱ्याला सतर्क राहण्याचा इशारा आता दिला आहे। हो शेतकरी बांधवांनो, यंदा पेरणीची अजिबात घाई करू नका, खास करून हे 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण या 14 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि आगामी पावसामुळे नियोजन करत असाल किंवा या ठिकाणी पावसाची वाट बघत असाल, तर शेतकरी बांधवांनो हो लक्षामध्ये घ्या, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। यंदाचा पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांची यादी देखील आता जारी केली आहे। खुद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत शेतकऱ्याला दिले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पेरणीची आता अजिबात घाई करायची नाही। तर मग आता नेमकं पाऊस कधी येणार, बघा जून आणि जुलै महिन्यामध्ये पाऊस कसा राहणार, का दुष्काळ खरंच पडणार आहे, बघा सर्व काही अपडेट अगदी या ठिकाणी 100% खऱ्या स्वरूपामध्ये पाहून घ्या। शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसापासून अशा बातम्या सुद्धा ऐकत आला असाल की दुष्काळ पडणार आहे, मग नेमकं सत्य परिस्थिती काय आहे, तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही, परंतु असे काही भाग आहे ज्या भागामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊ शकते। बघा तेच आता हवामान खात्याच्या माध्यमातून डायरेक्ट यादी सांगण्यामध्ये आली। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला सतर्क राहायला हवं। जर आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये कित्येक पाऊस राहील, बघा राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे, परंतु भरपूर असे देखील जिल्हे आहेत जेथे पावसाची शक्यता दाट आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस होणार हे देखील जाणून घेणं आता प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांसाठी पहिला पाऊस अत्यंत गरजेचा असतो। भारतीय हवामान खाते आणि पुणे वेधशाळा यांसारख्या संस्थांनी दिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्रामधील अनेक भागामध्ये यंदा मोठा दुष्काळ पडण्याची चिन्हे सध्या दिसून आली आहे।
प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये सध्या निर्माण झालेली विचित्र परिस्थिती याबद्दल कारणीभूत ठरल्याचं तज्ज्ञांच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये येत आहे. मग शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही पहिल्या पावसाची वाट बघत होता. बघा, मागे जो काय पाऊस झाला तो अवकाळी पाऊस होता. तो तात्पुरताच 2 दिवस पडला होता. परंतु आता नेमकं मान्सून पाऊस कधी येणार? बघा, सध्या देखील संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णतः मान्सूनचे आगमन झालेले नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. भारतामध्ये मान्सून आला, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत देखील मान्सून टच झालेला नाही. त्यामुळे मग नेमकं मान्सूनचा पाऊस कधी पडणार, नैसर्गिक पाऊस कधी पडणार, अशा कमेंट्स देखील आम्हाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारल्या जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, याचबद्दल तुम्हाला अतिशय महत्त्वाची अपडेट आता मिळत आहे. फक्त शेवटचा 1 मिनिट व्हिडिओ आता अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो लक्षपूर्वक बघा. तर मग आता बघा, हवामान बदलाचा परिणाम इतका लवकर पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ असून सध्या या ठिकाणी उन्हाची तीव्रता आणखीन वाढली आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, सध्या पावसाळा सुरू आहे. बघा, परंतु पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊन सध्या पडलेलं दिसत आहे. दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा बघा, या पावसाळ्यावर आता याचा विपरीत परिणाम होणार आहे. बघा, जो काय एल निनो जीवाणू सक्रिय झाला आहे त्याचा परिणाम आता डायरेक्ट हवामानाच्या माध्यमातून पावसावर होत आहे. जगातील 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी 2026च्या मान्सूनबाबत दिलेले अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे आता ठरत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, 2025मध्ये ज्या भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता तिथे 2026मध्ये पावसाची मोठी टंचाई जाणू शकते. पाऊस नेमका केव्हा सुरू होणार आहे आणि तो किती काळ विश्रांती घेणार आणि पेरणी कोणत्या महिन्यामध्ये करावी लागेल, बघा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत. 2025च्या महापुरानंतर आता 2026मध्ये बिकट परिस्थितीला सामोरे जावं लागण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये वर्तविण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, भारतीय हवामान खात्याने 7 मॉडेलच्या आधारे ही तातडीची सूचना शेतकऱ्यांसाठी आता जारी केली आहे. येणाऱ्या काळामध्ये पिकांचे आणि पाण्याचे नियोजन कसं करावे हे समजून घेणं आता तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचं झालं आहे. बघा, ही माहिती साध्या आणि सोपा भाषेमध्ये समजून घेण्यास तुम्हाला पुढील नियोजन करणं सोपं जाईल. आता बघा, कोणत्याही अफवांना बळी पडू नका. बघा, गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही अशा अपडेट्स देखील ऐकल्या असतील की संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ पडणार. तर नाही शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर आणि संपूर्ण भारत देशावर दुष्काळ पडणार नाही. परंतु काही असे ठिकाणं आहे, काही असे भाग आहेत ज्या ठिकाणी दुष्काळ पडणार आहे, हे पण तेवढंच सत्य आहे. आता बघा, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामधील पाण्याच्या तापमानाचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होत असतो. यावर्षी पावसाबद्दल दुष्काळाचे सावट का म्हणले जात आहे याचं कारण म्हणजे समुद्रामधील बदलती परिस्थिती होय. आपल्या मान्सूनचे भवितव्य प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकावर अवलंबून असते, ज्यामुळे यंदा पावसाचे परिणाम बघा सरासरीपेक्षा कमी राहील असं सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये येत आहे. मग यावर्षी पाऊस नेमकं कमी कशामुळे पडणार हे देखील जाणून घेणं प्रत्येक शेतकऱ्याला आता महत्त्वाचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अगदी स्पष्ट भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये आपण आता सांगत आहोत. समुद्रातील पाण्याचे तापमान जर सरासरीपेक्षा कमी झाले तर त्याला लायना म्हणतात, जे भारतीय मान्सूनसाठी शुभ मानले जाते. मात्र हे पाणी जर गरम झाले तर त्याला एल निनो म्हणतात, जो मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि यावर्षी दुप्पट ताकदीने तोच एल निनो सक्रिय झाला आहे. बघा, असे संकेत हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. यामुळे पावसाचे मोठे संकट येण्याची शक्यता डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून सुद्धा आता सांगण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधील तापमानातील
फरकाला आयोडी म्हणले जाते. युरोपमधील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान हे घटक मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुवत करू शकतात. समुद्राच्या पाण्याला एक मेमरी असते ज्यावरून पुढील 6 महिन्यामधील पावसाचा अंदाज वर्तवला जातो. याच आकडेवारीच्या आधारे 2026चा पाऊस कसा असेल याचे चित्र सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आलं आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, प्रशांत महासागराच्या मध्यभागी सध्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. जर हे पाणी कोमट झाले तर अजून लक्षामध्ये घ्या, जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस मिळणे कठीण होईल. 17 नोव्हेंबरपासून समुद्राच्या तापमानात वाढ होत असल्याचे निरीक्षण मागे 2025 पासून सांगण्यामध्ये येत होते. बघा, मे महिन्यापर्यंत ही स्थिती कायम या ठिकाणी राहिली आहे. त्यामुळे आता डायरेक्ट दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, अमेरिकाच्या नोवा या संस्थेनुसार जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये एल निनो जास्तीत जास्त सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 45% म्हणजे की आपण सरासरी 50% पकडून चालूया. बघा, म्हणजे की जवळपास 50% पाऊस कमी येण्याची शक्यता आता एल निनोमुळे सक्रिय झाली आहे. याचा अर्थ मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पावसाचे परिणाम बघा सरासरीपेक्षा खूपच कमी राहू शकते. जर भारतीय हवामान विभाग IMD सध्या तटस्थ भूमिका घेत असले तरी बघा त्यांच्या आकडेवारीतील कल हा दुष्काळी परिस्थितीकडेच झुकलेला सध्या दिसून येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता जर स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं जर झालं तर बघा, यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळाचे सावट आहे, परंतु संपूर्ण राज्यामध्ये नाही. बघा, हिंदी महासागरातूनही सध्या फार मोठी आशेची चिन्हे दिसत नाही, कारण तिथला IOD नकारात्मक निगेटिव्ह स्थिती देत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाऊस सहसा दिशा बदलतो किंवा त्याचे परिणाम कमी होऊ शकतात. मे महिन्यापर्यंत ही स्थिती या ठिकाणी बदललेली नाही हे लक्षामध्ये घ्या. तर मान्सूनच्या सुरुवातीला मदत मिळण्याची शक्यता कमी असते. समुद्राच्या दोन्ही बाजूकडून सध्या तरी मान्सूनची शक्यता कमी सांगितली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता चांगलाच धक्का ह्यावर्षी मान्सूनमुळे बसला आहे. मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नेमकं काय करायचं, या परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे देखील जाणून घ्या. तुम्ही असे पिकं लागवड करा ज्याला कमी पाणी लागते, ते पिकं चांगल्या प्रकारे येऊ शकतात. पण जर तुम्ही यावर्षी असे पिकं लावले ज्याला सर्वात जास्त पाण्याची गरज असते तर ते पीक येणार नाही, असं स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, 1871 पासूनचा जर इतिहास आपण तपासला तर असे दिसून येते की जेव्हा एल निनो आला होता तेव्हा भारताच्या मान्सूनवर विपरीत परिणाम झाला होता. दुष्काळ आणि पिकाचे नुकसान हे एल निनोचे समीकरणच बनले आहे. मात्र इतिहासातले काही वर्षे अशी देखील होती जेव्हा एल निनो आला, परंतु बघा चांगल्या प्रकारे सुद्धा पाऊस या ठिकाणी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जास्त घाबरण्याची गरज नाही. संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. मग आता शेतकऱ्याच्या मनामध्ये नक्कीच असा प्रश्न पडला असेल, भारतामधील कोणत्या भागामध्ये दुष्काळ पडणार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देखील कोणत्या भागामध्ये दुष्काळ पडणार. तर शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे येणाऱ्या 10 दिवसानंतर कोणत्या भागामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार याची एक्झॅक्टली यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये येणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जेव्हा कधी यादी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण दुष्काळ कोणत्या भागामध्ये पडणार या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळविण्यामध्ये येणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जास्त चिंता करू नका, फक्त पाण्याचे व्यवस्थित नियोजन करा आणि कमी पाणी लागणारे पिकं लागवडीत करा, म्हणजे की तुम्हाला जास्त चिंता येणार नाही आणि कमी पावसावर सुद्धा तुम्हाला उत्पन्न घेता येईल. तर ही होती पावसाबद्दल हवामान खात्याकडून अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.